परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उभयादिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर अमृताचा घास शिराजिलेबी श्रीखंड क्षीरकरंजी बासुंदी पंचपक्वान्नाचे ताट मोतीचूर आणि बुंदी आत्मावशी प्रेमाने काकू आजीले ते घास भरवशील तू बंद बाळा साठवलेले बालपण मोठे पण येई तुला वाढविते तुझे आयु माऊलीचा एक घास भरविते घास मातृभोजनाचा थाट बाळा पाटावर बैस भरविते आई तुला आज अमृतयुगम् शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय आज अमृताचा घास जन्मला जेव्हा बाळा भूक लागली जाणून भागविली माऊलीने मान रक्ताचा करून महाकरी उष्टावण हिर लावून तोंडास बलविते आई तुला आज अमृताचा घास पेढी जिलेबी श्रीखंड खीर करंजी बासुंदी पंचपक्वान्नाचे ताट मोतीचूर आणि बुंदी आत्या मावशी प्रेमाने देती तुला गोड घास भरविते आई तुला आज अमृताचा घास व्रतबंधनाने आता होशील तू बद्ध बाळा संपले रे बालपण मोठेपण आला तुला वाढविल तुझे आयु माऊलीचा एक घास भरविते आई तुला आज अमृताचा घास अलबेला
बटूला आशीर्वाद घ्यायचे आहे. स्वस्त नवदार चोरट नेमी स्वस्त नव बृहत्पतो सावधान पूर्णं मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक सूचना आहे की आता पालखी सोहळा सुरू होत आहे. ज्यांना पालखी सोहळ्यामध्ये सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल, ते बाहेर पालखी सोहळा अटेंड करू शकता. थोडंसं पुढे घ्या म्हणजे पब्लिकला जाता येईल. या चला चला पुढं चला पुढं पुढं चल पुढं चल पुढं चला चला. हा मान सगळे झालेले हे जरा ओके चला जाऊ दे. हा चला चला. विवेक
त्याच्या प्रातिनिधिक होते अशा संस्कार वृक्ष सहर्ष स्वागत करत आहे. वाद्यवृंद घुमला मंडपी वाद्यवृंद घुमला गौरवले तुझ पिता लाभले माता दीपजी सौख्य शोभले बटुमूर्ती हृदांशती पाहुन देह आनंदे झाला मंडपी वाद्यवृंद घुमला मंडपी वाद्यवृंद भुवला लाभो तुझला पावन घे थोरांचे आशीर्वाद भूषण होशी जोशी कुळाला मंडपी वाद्यवृंद घुमला मंडपी वाद्यवृंद घुमला पुर्यात बटोर मंगलम शुभमंगल सावधान. मातेचे घर सोडूनी गुरुकुळी आता पुढे राहणे विद्याभ्यास करी यथार्थ जगती सामर्थ्य संपादने आज्ञा पालनही सुबुद्धी धरुनी सर्वंकष उन्नती साधावी उपदे शुभमंगल व्रत बंध उदांशते आज योजिले रमणी सारी आप्त मंडळी गृहहर्षे भरले मात पित्याचे हात आज हे स्वागतास सजले आनंदाने भगिनी धरिती कोमल हस्ते मंगल तपकाते मंगल अक्षत उधळित सारे देती आशिषादे कानी पडती मंगल स्वर हे सुरेल सनईचे शुभ मंगल व्रत बंध वृतांशते आज योजिले कान मंत्र हा गौरव बाबा देतो वाणे शुभ मंगल व्रत बंध वृतांशते आज योजिले शुभ मंगल व्रत बंध वृतांशते आज योजिले. शवबाल्यकालयदा संपूर्ण
अत्यंत खाऊ नको, धर्मात्या नको, उगावसू नको, उद्योग सोडू नको, खोटे कर्म करू नको, परधना देवाही स्पर्शू नको, गर्वा नको, पराशळ नको, उन्मत्त होऊ नको, छदरे दंडे पुंडरे गाय दाक्षा पाया देवो वामनो ब्रह्मचारी सुमुहूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे गिरगौ स्वरामि सुमुहूर्त दे बाळा, दे आता, दे 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 बाबांकडे दे नाव दे. आज योजले आज त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करते आणि आभार देखील मानते. आजचा हा प्रोग्राम सूचना करण्यात येते की पाठीमागे आपण सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे. ज्यांना सेल्फी घ्यायची असेल त्यांनी तिकडे सेल्फीचा आनंद घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण इथे काही हा सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पुढे बरं मी विनंती करते की उपस्थित पाहुणे मंडळी मला पाठी मागूया. लाईट 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 आली इकडे गेली. खाली घे खाली घे. व्रतबंध संस्कार 10वा संस्कार असलेला हा व्रतबंध सोहळा हा आजच्या पिढीला देखील माहिती व्हावा त्यासाठी मी आपल्या पुढे थोडक्यात याची माहिती देण्याचा प्रयत्न करते. त्याला बंद बाळा समोर बघ इकडे. कोणी सांगू शकतं इथे व्रतबंधन सोहळा म्हणजे काय किंवा मौंजीबंधन म्हणजे काय? करण्याचा उद्देश असा की आपल्या शास्त्रामध्ये मला थोडी शांतता मिळेल का प्लीज? आपल्या मंडळींना विनंती करते की कृपया त्यांनी थोडी शांतता कम्युनिटी सांगण्याला मलाही आनंद मिळेल. एक आवाहन करते शांतता व्हावी. त्यानंतर त्याला गर्भाच्या काळांनी युक्त अशी मुंज म्हटली जाते. आणि जणू काही तो मुंज म्हणजेच तो वटू त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी वडील त्याच्या कानामध्ये गायत्री मंत्राची दीक्षा सांगतात. गायत्री माता ही वेदांची माता मनात रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा कुठे हा व्रतबंध विधी हा खऱ्या अर्थाने सार्थ होईल असं मला नेहमीच वाटतं. जोशी कुटुंबीय मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. स्वरालीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. 1 मिनिट स्वराली, तुला खूप गोड दिसतेस. काय करतेस तू? कितवी पहिल्यापासून सांगतात? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई आणि संत स्वामी. बरं, आणखी तुला एक माहिती विचारते की रामदास स्वामींनी कोणते 2 ग्रंथ लिहिले तुला सांगता येईल? म्हणशील मला त्यांनी टार्गेट दिलंय. तर तुझं नाव काय? स्वराली. स्वरालीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. बरं देणार किंवा इथं आला तरी चालेल. माईकची
बाहेर काही तुमच्यापर्यंत यायला तयार नाही आता. कुणाला येतंय? रामदास स्वामींनी 2 अतिशय छान ग्रंथ लिहिले. येस. अच्छा, आणि आणखी नाही? दोघांना बक्षीस नाही, एकानेच पटकन सांगायचं. जो आधी सांगेल तो जिंकला. मागून सांगितलं तर बक्षीस गेलं. अरे तुम्ही सगळ्यांनी आन्सर केलं. बरं ठीक आहे, आपण सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया. तुझं नाव? 1 मिनिट. अच्छा, या सगळ्या बाळगोपाळांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निदान मनाचे श्लोक हे जरी माहिती असलं ना तरी मनाला खूप चांगले संस्कार मिळतात. मनाचे श्लोक जर रोज वाचले तर आयुष्यालाही चांगले वळण मिळते. आणि अतिशय सुंदर छोटंसंच एक पुस्तक आहे. निदान 5 श्लोक जरी म्हटले तरी मुलांना कुठे जायची गरज नाहीये. एक शिस्त त्यामुळे लागते. अतिशय छान उत्तर दिलेलं आहे, धन्यवाद. भगवद्गीता ही कुठे लिहिली गेली? पण आता पुढे हे उत्तर तिथे बसून सांगायचं नाहीये, पुढे येऊन सांगायचंय. इकडे येऊन सांगायचंय. हा, धर्मक्षेत्र. थोडस पोहोच जवळ. म्हणजेच मौजे झाली, बरोबर ना? आणि आज त्याला खरंच खूप ज्ञान आलं. असा आपला संस्कार आहे. त्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्यांची भगवद्गीता ही कुरुक्षेत्रावर सांगितली, बरोबर ना? उत्तर कोणी सांगितलं? मम्मीने सांगितलं. अरे वाव, खूपच छान. बिहानसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर आयुष्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे भगवद्गीता. थांब बाळा बिहान, तुला एक आपण बक्षीस देणार आहोत. आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणजे भगवद्गीता हे आपण सगळेच जाणतात. आणि भगवद्गीता ही घरात घरात म्हटली गेली की बाहेर कुठे जायचीच गरज नाही. सगळं घरातच मॅनेजमेंट छान होणार आहे. तेव्हा मी आजींना एक विनंती करते की तुमच्या हस्ते विहानला बक्षीस द्यायचंय. खूप छान. पुढच्या ज्या भेटशील ते पूर्ण भगवद्गीता पाठ आहे तुझी. मग आणि भगवद्गीता किती अध्याय आहे? कोण? व्हेरी गुड. क्या बात आहे. आज कुणाची निदाश? कुठे निदाश? ठीक आहे, सुरुवातीचे काही श्लोक म्हणशील? नारायण नमस्कृत्य नाराय चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेद. अधश्चोत्रं प्रसृजायस्य चाका गुणप्रवृत्त्या क्षरपराणा. अधश्च मूलानि असन्ततानि कर्मानुबन्धी मनुष्यलोके नरूपते हस्तोपलभ्यते नान्तो न चादिर् न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेवं सुरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गतान् वर्तन्ति भूया तमेव चान्त्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रवाह पुराणी. एक मिनिट मी थांबवते तुला. तुझं नाव सांग पुन्हा एकदा. अन्वय. अन्वय. आणि तू काय करतो अन्वय? स्कूलमध्ये जातो. कोणत्या क्लासमध्ये स्टडी करतो? आर्यनगड. ओके. आणि तू खूपच छान म्हटलास, पण तुला भगवद्गीता कोणी शिकवली? मी त्या क्लासमध्ये जातो. अरे वा, क्या बात आहे. पण त्या क्लासला कोण पाठवतं? माझी आई. आईचं नाव काय? पियुषा. सॉरी? पियुषा. 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 ओके, पियुषा मम्मीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आपल्या मुलांना आता एवढे क्लासेस, वेस्टर्न डान्स नावाचा एक प्रकार पण निघालाय. तिकडे न पाठवू, त्या छोट्या मुलाला त्यांनी पाठवलं. तेव्हा आईकडनंच मी पियुषा मम्माकडनं. माझी संस्कृती हा माझा अभिमान असलं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती. पण मी एक टरेट करणार आहे. मी त्याला लॉन्च मेकॅनिझम पण घेतलाय. एमटी
परफ्यूम बॉटलची स्प्रिंग घेणार. ऐक तुझं प्रोजेक्ट आहे ना आपण खरंच ऐकणार. पण माझा प्रश्न काय माहितीये की आपली आळंदी ही पुण्यातच आहे आणि माझा प्रश्न आहे की संत नाही थोडस पोहोचतंय प्रयत्न कर. नेवासे थोडं पुढे या. नेवासे ओके. नेवासेला कुठे म्हणजे त्या विशिष्ट जागेला काही नाव आहे असं तुम्हाला माहिती आहे? ओके तुमचं नाव काय? अच्छा लतिका ताईंसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. नेवासे येथे संत थांबा नाही मिळेल तुम्हाला तुमचं नाव सांगता येईल कोणाला? स्वप्न कुठे असते? शस्त्रविद्या त्यांना ज्यांनी शिकवली त्या गुरूंचं नाव. पटकन आपल्याला भरपूर गेम खेळायचे. ठीक आहे दादाजी कोण? वा क्या बात आहे. कोणी सांगितलं तर इकडे. आईचं नाव काय? नेहा. मग मला बरंच माहिती ना. चला असू दे आपण बक्षीस देणार आहोत. इकडे आमच्याकडे खूप चॉकलेट्स आहेत आणि आईस्क्रीम पण आहे नंतर. मज्जा आहे खूप. बरं ठीक आहे नाव तर सांग तुझं. ठीक क्या बात आहे. इंटेलिजंट गाईज. वर झाले पाहिजे. बाहेर अतिशय उष्म आहे आणि आपली शांततेने आणि उत्साहपूर्ण उपस्थिती. बरं एक आणखी मजा आहे की जे आंघोळ करून आले त्यांनी दोन्ही हात वर करा. अरे वा. बाकी जे हात वर करत नाहीये म्हणजे ते बिना आंघोळीचे झालेले आहेत. आणखीन आपल्याला छान वाढल्यासारखा अनुभव येईल. थंडी वाजायला लागते. करूया असं वर. दोनही हात वर करायचे. 5 लेडीज हव्यात मला प्लीज तोपर्यंत. या ताई तुम्ही पण या फटाफट. चला इकडे उठा फटाफट. चला कार्यक्रमात एका लाईन मध्ये उभं राहायचे. कोणी मागे पुढे करायचं नाहीये. एक सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. 1 2 3 स्टार्ट. क्या बात आहे. वा 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 मस्त मस्त मस्त. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. 2 विनर आहेत ताई. तुमचं नाव? आम्ही छोटीशी गिफ्ट त्यांच्याकडनंच त्यांच्या पत्नीला देण्याची विनंती करतो. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. ते आपल्यासाठी एक सुंदर उखाणा घेणार आहे. नदीच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी गिरीशचं नाव घेते रुद्रांशाच्या मुंजाच्या वेळी. खूप सारी आजोबा आणि 5 माणसांना बोलवा. हा फोटो आहे. किती विशेष गोष्ट आहे. याला काय म्हणतात माहिती का? याला एक विशेष असं एक छान वाक्य आहे मराठी गाण्यातलं की पान जरी गळून जाणार असलं तरी देठ मात्र हिरवा आहे. पिकल्या पानाचा मनात प्रेम ताजं असणं खूप गरजेचं आहे आणि हे नातं असंच मधुर राहणं गरजेचं. अरे वा खूपच छान. अरे लव्ह मॅरेज मस्त आहे. हल्ली लव्ह मॅरेज आणि मॅरेज नंतर लव्ह टिकणं फार अवघड आहे. अरे वा तुमचा वारसा त्यांनी चालवला आणि त्यापेक्षा ते प्रेम टिकवणं जास्त महत्वाचं आहे. तुमच्या नावातच गोडवा आहे. काय करता तुम्ही? नेतृत्व करतो. त्या ठिकाणी कोचिंग करतो 3 वर्षापासून. ते 18 वर्षापर्यंत मुलं आहेत. जिम्नॅस्टिक्स, बालगट, कबड्डी, खो खो. म्हणजे ते स्पोर्ट्स मन आहेत आणि ते स्पोर्ट्स मध्ये सगळं कोचिंग करतात म्हणून त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय खेळीवेळीचा आहे. या वयात सुद्धा ते म्हणूनच फिट आहे शरीराने आणि मनाने देखील. असं आपण देखील फिट असलं पाहिजे आणि आयुष्याचा आनंद कुठल्याही क्षणी कुठल्याही स्टेजवर घेता आला पाहिजे. अतिशय आदर्शवत मला हे सगळेच वाटतात. बरं आपण एक छोटीशी रेस घेणार आहे. चालेल ना? खूप फास्ट पडायचं इथून आपल्या घरात पाहिजे की हॉलच्या बाहेरही लोकांना कळलं पाहिजे की आज काय सुंदर सोहळा आहे. काय पाहुणे मंडळी होती. करूया स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. त्यांच्या सगळ्या मिसेसने जोरात पुढे म्हणायचंय. जोखीमचा भाग होता. मी स्पर्धात्मक खेळतो गेम परंतु माझा भाचा
तो विजय व्हावा म्हणून हा मी जोकिंगचा भाग केलेला आहे. मला तुमचा जोक खूप आवडला. असेच तुम्ही जोकिंग राहा आणि आम्हालाही तुमचा हा आनंदी स्वभाव खूप आवडलेला आहे. तर तुमच्या वाईफ आहेत त्यांना इथे बोलवा प्लीज. तुम्ही उखाणा घेऊन बोलवा ना. हॅलो माधुरी या. आज आहे ऋतमचा व्रतबंधन आणि या व्रतबंधन सोहळ्यानिमित्त मी माधुरीचं नाव घेतो आणि सर्वांनी या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार आहे. धन्यवाद. त्यांचं नाव गोडसे आहे आणि त्यांना आपण गोड बक्षीस दिलेलं आहे. ताई तुमचं नाव माधुकर विशाल. सदानंद नेहमीच माझ्या हृदयात तर आज ना हृदयाच्या खिशात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या तरुण जोडप्याकडून शिकण्यासारखे. आणि बाकीचे दादा काका यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते की थँक्यू. माझं गाव सातारा. साताऱ्याजवळ एक कास गायत्री मांडण्यामुळे हा कार्यक्रम चाललाय. जगात सीमाचं नाव घेतो. थँक्यू. माझंही कौतुक केलंय. मी चॉकलेट देते त्यांना. काकूंना मी रिक्वेस्ट करते तुला गोड मासाच ठेवायचा आहे. थँक्यू. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. नाव घ्या नाव घ्या. आग्रह आहे सगळ्यांचा. शिरीषचं नाव असतं नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा. शिरीषरावांचं नाव असतं तोंडावर. प्रश्न आहे उखाण्याचा. लग्नाला आता 36 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे ते 36चा आकडा हळूहळू यायला लागलाय. त्यामुळं लग्नात घेतलेलंच उखाणं मी घेतो पुन्हा. एक होता काऊ एक होती चिऊ. वृषाळी तुला घास देतो बोट नको जाऊ. गणपतीला नमस्कार केला तर तो नक्कीच पावणार. तुम्ही आता घास भरवला तर नक्कीच चावणार. पण तरी ठीक आहे. आम्ही त्याही वेळेस तुमच्या आनंदात लांबून आशीर्वाद नव्हे शुभेच्छा देणार आणि तुमचा आनंद असाच द्विगुणित आणि चौगुणित कायम वाढत राहू अशी शुभेच्छा आत्ताच देतो. त्यांच्या डोळ्यावर खट्ट बांधायचे. तुम्ही खट्ट बांधलं की तुम्हाला बक्षीस देणार. चेक करा बरं. चिटिंग नाही झालं पाहिजे बरं. आता टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या मधोमध टिकली लावली पाहिजे काकूंच्या कपाळावर. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. लागली असेल. काका खूप जोरात मान हलवतात. कारण आहे ना वासवड लोकांना खूप आवडतं म्हणाले. यास म्हणजे मीच आहे ना आता टिकवलं बरोबर. भांडण झाल्यावर सगळ्यांना भांडण झाल्यावर आधी सॉरी कोण म्हणतं. चालूच आहे भांडण. सॉरी पण ते भांडण प्रेमाचं आहे. भांडणाशिवाय नातंही नाही का. बरं तर काकूंना अशी कुठली खास गोष्ट आवडते त्याचा छंद सांगा.
आपण गाणं म्हणायला आवडतं. अरे वा. आणि काकांना काय आवडतं? अरे वा. मग आपण इथे पेटी आणि गाणं दोन्ही ऐकू थोड्या वेळात. एक मैफिल झाली पाहिजे ना. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा।
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा. मन मंदिरा ते जाने, ओ मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी, सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी, सहज सुखा का भोगी कोणी. स्वयं प्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घेरे पाखरा. उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा.
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई।
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो